स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि आमच्या फॅमिलीमध्ये लग्न आहे. आम्ही आज तिचं केळवण करायचं आहे आम्हाला. आम्ही आज तिला घरी बोलवले जेवायला. व्हिडिओ संपूर्ण बघा. आज काय काय करतोय, कशी तयारी करतोय, जेवायला काय काय बनवतीये. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. इकडे मग हे करत होते तयारी. मी बोलले मी स्वयंपाक बनवते, तोपर्यंत तुम्ही मग हॉलमधले डेकोरेशन वगैरे करा, कारण की रियांश काही करूनच देत नाही. मग मी स्वयंपाक बनवला तोपर्यंत मग हे बोलले मी जमेल तसं मग डेकोरेशन करतो. आणि तसे पण त्यांना डेकोरेशन वगैरे हे असं करायची आवड आहे पहिल्यापासूनच. हे बघा, त्यांनी असं मस्त लिहिलं पण होतं मोबाईलमध्ये बघून बघून काय 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 वेगवेगळं अजून म्हणजे बाकी होतं करायचं. आणि ते त्यांना नव्हतं जमत थोडं लावायला पकडायला, म्हणून मग मी आलेली. फक्त मी तेवढंच केलं आणि बाहेर फक्त मी रांगोळी काढली. नाहीतर संपूर्ण डेकोरेशन हे पडदा वगैरे लावायचं सगळं ते त्यांनी एकट्यानेच केलं होतं. आणि मी इकडे बनवत होते स्वयंपाक. म्हणजे पटपट इतक्या बनवत होती की मी घेतलं पण नाही का काय काय बनवले ते, जसं थोडं थोडंच घेतलं. तिकडे बघा, ह्यांनी मग अजून 2 कार्ड पण बनवले होते, त्याच्यावर लिहिलं होतं काय वेगळं. आणि हे सोपी होती इतकी रांगोळी, पण ते पण काढायला टाईम नव्हता, कारण की रियांशला मी घेतलं होतं. आणि जर मी काढलं असतं तर तो त्याने सगळंच करून वेगळं असं म्हणजे करून टाकलं असतं. हे पकड ते पकड असं करतो. मग मी इकडे स्वयंपाक बनवत होती, तो पण मग सियाने लक्ष ठेवलं त्याच्यावर. आणि मग त्यानंतर मग आलेली गायत्री. तिला आम्ही गोडाचा घास वगैरे भरवला आणि मग मी तिची ओटी पण भरली. त्यानंतर मग आम्ही थोडे फोटो पण क्लिक केले. त्यानंतर मग थोड्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग ते निघाले घरी जायला. रियांश आली तेव्हा तिच्याकडे जात नव्हता आणि नंतर तिला सोडलंच नाही. मग मला बाय करत होते तिच्याकडे जाऊन. मग ते गेले होते त्यांना सोडवायला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.